श्री कान्हाई माता चषक 2026 आपण पाहतात. सेमीफायनलची मॅच इज लास्ट सेमीफायनल. 4 षटकांची मॅच आहे, त्यावेळेला 15 मिनिटात 3 षटके पूर्ण करायचे आहेत. अनिल अंकलेश स्पोर्ट खार्डी विरुद्ध ब्रह्मावती माता खार्डी या दोन संघामधील मॅच आपण सेमीफायनलची मॅच पाहणार आहोत. खार्डी वर्सेस खार्डी, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत. कुठला संघ पायगावच्या विरोधात लढत देण्यासाठी उभा राहतो त्याचं उत्तर बरोबर तुम्हाला 40 मिनिटात मिळेल. क्षेत्ररक्षण लावलं जाते. सलामी जोडी खेळपट्टीवर भावेश पाटील आणि निखिल पाटील दोन्ही बंधूंची जोडी. निखिलला आतापर्यंत यश आलेलं नाही, परंतु आपण म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. निखिल असा एक बॅटर आहे तो कुठल्याही क्षणी चांगली कामगिरी करू शकतो. पण ते इशारा करता सामना सुरू झाला तर पहिलं षटक गोलंदाजीसाठी उमेश भुरे. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेत. क्या बात आहे. आणि समीरचं सेलिब्रेशन बघायला मिळतंय. इट्स अ बिग 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 विकेट बघायला मिळते. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जातो, कारण मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये झिरो, म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातोय. डॉन ब्रॅडवे यांनी जर शेवटच्या मॅचमध्ये एक चौकार जर लगावला असताना त्यांची सरासरी 100ची आली असती, पण शेवटच्या मॅचमध्ये डॉन ब्रॅडमन 0वर बाद झाले. महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र उमेश भुरेने पहिल्या चेंडूवर प्लॅटिनम डक, रॉयल डकवर बाद झालेला आहे. भावेश आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. अमोल तांगडी याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. थोडंसं बॅकलिपला खाली केलं, ते करणं आवश्यक होतं कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे. फक्त हलक्या हाताने खेळलं, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यावर अमोलने आपलं खातं उघडलं. आता एक गोष्ट मात्र 2 मॅचमध्ये निखिलला फारसं काही करता आलेलं नव्हतं, मात्र भावेशनी चांगली कामगिरी केली. आता मात्र ही जबाबदारी निखिलवर येऊन पडलेली आहे. कारण मी सुरुवातीला उल्लेख केला होता की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. निखिल बॅटिंग करते का बघायचं त्याप्रमाणेच. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लाईनचा चेंडू. इट्स अ डॉट बॉल. काय चांगली गोलंदाजी उमेश करताना दिसतोय. मागच्या मॅचमध्ये बघितला पण आदित्य आणि उमेशने संघाला विजय मिळवून दिला होता. पार्टनरशिप चांगली केली होती. गोलंदाजी खूप चांगली करताना उमेश दिसतोय. उमेश राईट आर्म फुल टॉस, मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ देते वाईड ऑफ लॉंग ऑनला. येस, आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर आहे. बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच पाहणी करतील. दिनेश परमार आमचे प्रोप्रायटर टीका स्पोर्ट्स लाईव्हचे लगेच सज्ज होत आहेत. It's a fair delivery. फुलटा चेंडू होताना खरं तर थोडासा पुढे येऊन फटका खेळला होता. रिव्ह्यू लॉस झालेला आहे. उमेश याला मात्र स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होईल का?
4 धावा मिळत आहेत. चौकार. बराच वेळ चेंडू हवेत होता, कुठलाही क्षेत्ररक्षक होता, कारण आपण पाहतोय फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामुळे कुठलाही क्षेत्ररक्षक होता. जवळपास मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगकडे आला. यावेळेला मात्र लेंथ बॉल पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स, इट्स अ डॉट बॉल. एक यशस्वी षटक याची सांगता होते, कारण महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त करून दिली उमेशने. 22ला बाद केला आणि धावा दिल्या त्या फक्त 6. क्या बात आहे. 3 मिनिटांमध्ये षटक पूर्ण केलेलं आहे. 3 मिनिटांनी 22 सेकंद. आज समीर तांगडीचं मार्गदर्शन फार महत्वाचं ठरतंय. आणि क्षेत्ररक्षण सुद्धा काय अप्रतिम केलंय समीर तांगडे. आतापर्यंत जे 2 झेल घेतलेले आहेत ते महत्वपूर्ण निर्णायक झेल त्याने घेतलेले. मागच्या मॅचमध्ये सर्व झेल घेतला होता, तो सुद्धा निर्णायक ठरला होता. पॉइंटला झेल घेतला होता. आणि यावेळेला झेल कोणाचा घेतलेला आहे? भावेश. डीप मिडॉनला त्याने झेल घेतला, हा खूप निर्णायक ठरला. काय थोडंसं प्रेशर निर्माण झालं ब्रह्मावती संघावर, कारण भावेशने आतापर्यंत 2 मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. मागच्या मॅचमध्ये सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी खेळपट्टीवर थांबून राहून भले अतुलने षटकार लगावला, पण भावेशने हा मॅच घेऊन गेला होता. दुसरं षटक हाताळण्यासाठी येईल उदय तांगडी. त्याचा सामना करेल निखिल. निखिलला मात्र खेळपट्टीवर थांबून राहावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. निखिल पाटील ऑन स्ट्राइक. उदय राईट आर्म फुल टॉस. उजव्या स्टेट थोडासा बाहेरचा जाणार चेंडू. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, पण अशा प्रकारच्या चेंडूवर फटका खेळला का गेला नाहीये हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. उजव्या स्टेच्या बाहेरचा जर चेंडू असेल तर तुम्ही खरं तर प्रयत्न करायला हवेत. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा निखिल पाटील अयशस्वी होतोय. तिसऱ्यांदा आपल्या संघासाठी तो काही करू शकला नाही. डीजे महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र दोन्ही बंधूंना फारसं काही करता आले नाही, कारण भावेश 0वर बाद झाला, त्यांचा निखिल सुद्धा 1 या धावसंख्येवर बाद झाला. आणि आता मात्र ज्याने खरं तर मागच्या मॅचमध्ये संघाला विजयश्री खेचून आणली होती, विजय मिळवून दिला होता, अतुलला मात्र अतुलने कामगिरी करावी लागेल, ज्याने गोल्डन सिक्सर लगावला या स्पर्धेमधला गोल्डन सिक्सर. वर्ल्ड कप 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीने गोलसेकराच्या गोलंदाजीवर षटकार लगावला होता, तो आजही आठवतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते उदय तांगडीद्वारा. उदय याला मात्र फटका खेळल्या चेंडू सरळ जाते, तो वाईट ऑफ लॉंग ऑफला. फक्त एकच धाव मिळेल. दुसरं षटक हे मार्गस्थ. एक चांगली गोलंदाजी विकेट टू विकेट मारा बघायला मिळते. पहिल्या षटकात फक्त 6 धावा उमेशने दिल्या, त्यानंतर उदय सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतोय. स्विच इट. सोपा झेल सुटतोय, सोपा झेल सुटतोय आणि थोडासा उदय नाराज आहे. संधी होती प्रेशर बिल्डअप करण्याची आणि जीवनदान मिळते अमोलला. 1 धावी मिळते. धावसंख्या झाल्या 8. शांत क्रिकेट. दोन्ही संघ खारडीचे आहेत, त्यामुळे क्रिकेट शांत आहे, कारण विजय होणार तो खारडीचाच ह्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा ताकदवर फटका खेळलेला चेंडू सरळ लॉंग ऑनला. चांगलं थोडासा खराब क्षेत्ररक्षक आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10.
प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आले आहेत, कारण सुपर संडे आहे आज आणि मैदान सुद्धा खूप आल्हाददायक ठिकाणी वसलेलं आहे. अगदी चोहोबाजून आपण जर बघितलं गर्द हिरवीगार झाडी आहेत. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली 11. 2 बाद 11. याला मात्र लाफ्टेड फटका चेंडू हवेत आणि सर्वात मोठी चूक केली, चुकीला माफी नाही. अतुलला जे जीवनदान दिलंय, जय तांगडीने जीवनदान दिलंय आणि कदाचित हे जीवनदान महागात पडू शकतं. दुसरे षटक सुद्धा समाप्त झाले. दुसऱ्या षटकात धावा दिल्यात फक्त 6. क्या बात आहे. 7 मिनिटे आणि 30 सेकंदात 2 षटके पूर्ण केलेत. खूप चांगलं स्कोरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमच्या समालोचक परिवाराचे जे सदस्य आहेत, भिवंडीचा समालोचक परिवार जो आहे भिवंडी, त्या परिवाराचे सदस्य आहेत जयेश तांगडी आणि त्याच्या माध्यमातून अगदी आज 4था दिवस आणि स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करते. खूप चांगलं स्कोरिंग त्यांनी केलेलं आहे आणि जयेश तांगडींचं एक असं वैशिष्ट्य आहे, स्कोरिंग करताना त्यांचं लक्ष जे असतं पूर्णपणे मैदानावर असतं. आजूबाजूला ते अजिबात विचलित होत नाही, कुठेही लक्ष देत नाहीत. तिसरं षटक गोलंदाज येतोय. हिमेशने खूप प्रभावित केलेलं आहे. याला फटका खेळलेला आहे, सरळ जाईल तो म्हणजे डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्रात खेळेल तोपर्यंत मात्र फक्त 1च धाव. एक गोष्ट बघायला मिळाली आतापर्यंत, कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी फक्त बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला होता. हिमेश इम्प्रोवाइज फटका, फाईन स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेच्या बाहेर, चौकार. मला वाटतं माझा आवाज लवकर पोहोचला बॅटरकडे आणि लगेच चौकार लागवायला अमोलने. पुन्हा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडूमध्ये थोडासा बदल केला. पहिला चेंडू जर बघितला थोडासा लोअर फुलटॉस होता, डाव्या इष्टीवरला होता आणि अगदी इम्प्रोवाइज फटका खेळला. स्वीपच्या अंदाजाने चौकार वसूल केला आणि लगेचच चेंडूला थोडं शॉर्ट ठेवलं. अनपेक्षित बाउन्स झाला, डॉट बॉल बघायला मिळाला. याला म्हणतात कमबॅक. यावेळेला थोडा स्टेप आउटून फटका खेळलेला आहे, पण 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. हिमेश तांगडीचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक चेंडूमध्ये तो बदल करतोय, व्हेरिएशन. पहिला चेंडू लोअर फुलटॉस डाव्या इष्टीवरला, दुसरा चेंडू पडल्यानंतर बाउन्स आणि तिसरा चेंडू जर आपण बघितलं थोडासा वाईड यॉर्कर होता. 18 धावा झालेल्या आहेत. नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. याला मात्र फटका उंच, चेंडू हवेत, स्वतः हिमेश चेंडू खाली आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केली आणि सेलिब्रेशन बघायला मिळत आहे ते म्हणजे अनिल अंकलेश संघातील खेळाडूंमध्ये. प्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये उमेश भुरे यांनी गोलंदाजी केली, फक्त 6 धावा दिल्या. त्यानंतर उदय तांगडे यांनी गोलंदाजी केली, फक्त 6 धावा, 1 विकेट. त्यानंतर हिमेश तांगडी यांनी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली आणि महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिलेली आहे. आता ते बॅटिंग करण्यासाठी आले सुदेश तांगडी ज्याने षटकार लगावला होता, पण त्याचीच पुनरावृत्ती सुदेशला करावी लागेल, कारण पहिले दोन्ही सामने षटकार लगावून जिंकलेले आहेत.
ब्रह्मावती स्पोर्ट कार्डी संघाने आहे. मात्र ह्या वेळेला सुरुवातीला त्यांना बॅटिंग करायची आहे. सुदेशला मोठे फटके खेळावे लागतील. हिमेश एक युवा गोलंदाज, चांगला फटका ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडा फंबल होतोय, धावबाची शक्यता आहे. फलंदाज धावबाद. सुदेश इज आउट. खरं तर 2 धावा त्या ठिकाणी व्हायला हव्या होत्या, परंतु येस नो वेट या 3 गोष्टीचा संगम बघायला मिळालेला नाहीये. समन्वय बघायला मिळाले नाही. सुदेश तांगडी धावबाद झाला. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 18 चेंडूमध्ये फक्त 19 धावा झालेल्या आहेत. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि प्रमुख फलंदाज बाद झालेल्या 12 मिनिटात 3 षटके पूर्ण झालेली आहेत. बॅटिंग करण्यासाठी येतोय उमेश डावखुरा, हा शेरीदार ज्याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा एक षटकार लगावला होता. पहिल्या मॅचमध्ये खरं तर षटकार त्याने लगावला होता. आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे जय तांगडी. सामना कुठल्याही संघाने जिंकला, मात्र कुठल्याही पाठ्यारेख्याने मैदानात यायचं नाही. लक्षात घ्या, ही मुभा फक्त आपला अंतिम सामन्यामध्ये असणार आहे. यावेळेला मात्र चांगला चेंडू, फुल्लर लेनचा चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, डॉट बॉल. मित्रांनो, काही क्षणातच या ठिकाणी आगमन होईल ते म्हणजे ग्रामपंचायत गुंदवडीचे माजी उपसरपंच, त्याचबरोबर युवा आणि डॅशिंग नेते सन्माननीय सुमेश शेठ म्हात्रे साहेब यांचं आगमन होईल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका चोख बजावलेली आहे. पहिल्या षटकात उमेशने चांगली कामगिरी केली, 22ला बाद गेलं. दुसऱ्या षटकात उदयने चांगली कामगिरी केली, निखिलची विकेट घेतली. आणि तिसऱ्या षटकात अतुलची विकेट हिमेशने घेतली. आणि यामध्ये जय तांगडी. डॉट बॉल. आतापर्यंत 3 डॉट बॉल झालेले आहेत. ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघ बॅटिंग करतोय असं कुठेही दिसत नाहीये, कारण आक्रमकता हा संघाचं खरं तर वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पुन्हा एक डॉट बॉल, तब्बल 4 डॉट बॉल. एक जणू का एक कॉइन ठेवलेला आहे, त्या कॉइनच्या ठिकाणीच बॉल टाकतोय जय. उजव्या अष्टीच्या थोडंसं बाहेर एखादा कॉइन ठेवलेला आहे आणि त्या कॉइनला स्पर्श असं दिसतोय, जे त्या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय. अगदी त्याच दिशेने 5 चेंडू टाकले आहेत. आपण जर बघितलं तर जवळपास थोडंसं उजव्या अष्टीच्या बाहेर आपण जे लाईन पाहतोय त्याच्या पुढे हा चेंडू पडतोय. खोलवर टप्प्याचे 5ही चेंडू खोलवर टप्प्याचे टाकलेले आहेत. फुल्लर लेंथ मैदानावर बघायला मिळते का बघायचंय. हा सुद्धा एक विक्रम होईल. शेवटचं षटक मैदान टाकणे, शेवटचा चेंडू आहे. आणि जोरदार टाळा झाला पाहिजे जय तांगडीसाठी. गिव्ह बिग हँड, कारण शेवटचं षटक आणि मैदानावर काय गोलंदाजी केलेली आहे. शेवटचं षटक मैदानावर. आणि विशेष म्हणजे 6चे 6 चेंडू जे टाकलेले आहेत, जणू काय एका ठिकाणी कॉइन ठेवलेला आहे, त्या कॉइनवरच नेम साधतोय जय. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल, कारण धावसंख्या झालेली आहे 19 आणि 20 धावांचं एक माफक लक्ष. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ कॅप्टन आपण तयार राहायचंय, कारण ही मॅच संपल्याबरोबर आपण यायचंय, कारण शेवटची जी मॅच असणार आहे
आपण मैदानात लगेच यायचं आहे. इकडे मैदानात समोर यायचं. आमचं VIP कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ कॅप्टन आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आमचा जो VIP कक्ष आहे, VIP कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन आपण सगळ्यांनी थांबायचं आहे. लो स्कोरिंग मॅच. 500 रुपये प्रल्हाद तांगडेकडून, 100 रुपये जयसाठी तांगडी यांच्याकडनं 500 रुपये, मयूर तांगडी, मयूर तांगडीकडनं 200 रुपये, वैभव वैती वैभव वैतीकडनं 200 रुपये आणि 100 रुपये प्रदीप तांगडी. म्हणजे एकंदरीत 500 रुपयाचा प्रतिशत जयसाठी आलेला आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 20 धावांची आवश्यकता आहे आणि लो स्कोरिंग मॅचच्या सामन्याला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. जाऊया मॅचच्या दिशेने. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावरती बनले आणि 20 धावांचं माफक लक्ष या सामन्यामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघासमोर ठेवलेलं आहे. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाची. या सामन्यामध्ये 19 धावांवरती थांबला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघ आणि 20 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानावरती उमेश आणि त्याच्या सोबतीला आदित्य तांगडी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक जय तांगडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यासाठी प्रल्हाद तांगडी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज, वैभव वैती यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज, तदनंतर प्रदीप तांगडी ज्युनियर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज आणि मयूर भालचंद्र तांगडी यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राईज, एकंदरीत 1000 रुपयाचं कॅश प्राईज गोलंदाज जय तांगडीसाठी आतापर्यंत या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 20 धावांचं टार्गेट. काय जबरदस्त स्पर्धा. 09 शिव प्रतिष्ठान प्रेझेंट अर्थातच एवन जोडी प्रणयजी रायकर आणि प्रमोदजी देवलीकर यांच्या माध्यमातून आणि शूर मराठा पाये आणि कानय स्पोर्ट पाये बी या संघाची खूप चांगली साथ या स्पर्धेसाठी आणि एक यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 20 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला उमेश आणि एका बाजूला आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ हा सामना जिंकला तर दयाजिमचे ऑनर सर्वे सर्वा दयानंद तांगडे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. खऱ्या अर्थानं खाडी संघ मैदानावरती खेळतोय आणि सातत्याने पारितोषिक आपण पाहतोय. पंचांचा अधिकृत इशारा. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवरती अतुल तांगडी. हो खेळण्याचा प्रयत्न, शपल क्रॉस झाली होती, हुक करण्याचा प्रयत्न राहिला. भूषण त्या ठिकाणी साचपडतायत परंतु चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतील उमेश यांच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 20 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 20 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या डावामध्ये जय तांगडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर इम्प्रेस केलं. हो यावेळेस जर पाहिलं तर सोडून दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पुसलेली आहे ती एकंदरीत 3 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. क्लीन बोल्ड. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न उमेश याने केलाय आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे फलंदाज उमेश बाद होतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला अतुल यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला. खऱ्या अर्थानं आज क्रीडा रसिकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते.
शिवप्रतिष्ठानमध्ये देखील प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. कानाई देवी स्टँडमध्ये देखील प्रेक्षक तुम्ही पाहताय. अगदी समोर जर पाहिलं तर आंब्याच्या झाडाखाली देखील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये आयवाल जेलसाठी सचिन भोईर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे क्रीडा रसिकांसाठी. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यशस्वी क्रीडा स्पर्धा एवन जोडीच्या वतीनं प्रमोदजी देवलीकर आणि प्रणयजी रायकर यांचं आयोजन, दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्व क्रीडा रसिकांनी या स्पर्धेवरती प्रेम केलंय, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानावरती मोनिश तांगडी हा फलंदाज दाखल झालेला आहे. 3 धावा. धावफलकावरती पहिला धक्का बसलाय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाला उमेश बाद झालाय. अतुलने विकेट प्राप्त केली. ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये या संघाने देखील भरपूर इम्प्रेस केलाय. जबरदस्त कामगिरी. बॉलिंग ट्रॅकवरती अतुल राऊंड विकेट. व यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु यष्टांच्या मागे निखिल त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु शॉट थर्डला त्या ठिकाणी कुशाल गेले आणि कुशाल यांच्या माध्यमातून फक्त चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फक्त एकच धाव इथे पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती सुरू आहे. अतुल यांच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा आलेत. स्ट्रायकिंग एंडला आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय आणि आदित्य यांच्या बॅटमधून सलग 3 चौकार आले तर मंदार यांच्याकडून पारितोषिक असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर नाहीये. वॅकंट एरिया. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आदित्य यांच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने फटका सजवला. मिड ऑनला फिल्डर होता परंतु त्याला बीट करून बॉल गेलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आदित्य यांच्या बॅटमधून झन्नाटेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. काय जबरदस्त कामगिरी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाची या सामन्यामध्ये राहिली आहे. गोलंदाजी करत असताना धावा बनल्याच नव्हत्या ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाच्या. आणि इथे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 20 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेली उंची आणि तिथून जर पाहिलं तर आदित्य बीट्स आलेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय अतुल यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना अतुलनं नेहमीच सुरुवात चांगली करून दिली आहे. इथे स्विचचा फटका आजच्या दिवसामध्ये लिलिया पद्धतीनं आदित्य अशा प्रकारचे फटके खेळलाय आणि इथे आणखीन एक दर्जेदार धमाकेदार षटकार आदित्य यांच्या बॅटमधून. काय मारते रे स्विच पहिला का मारा लागला. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आदित्य यांच्या बॅटमधून. स्विच हिटचा फटका, सुरेख फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा, येणारे 18 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पूर्णपणे डॉमिनेट केलंय या मॅच मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने ब्रह्मावती स्पोर्ट खाडी टीमला. खऱ्या अर्थानं पूर्णपणे या मॅच वरती वर्चस्व गाजवलंय. येणारे 18 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना कोणत्याही संघाने जिंकला तरी देखील क्रीडा रसिकांनी मैदानावरती जायचं नाहीये, कारण फायनलचा सामना अजून बाकी आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे कोणी मैदानावरती जायचं नाहीये. गोलंदाज अमोल बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. बॉल जातोय इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे. मोनिशांच्या बॅटमधून देखील येतोय चौकार या मॅच मध्ये. तर कानई स्पोर्ट पाये संघातील खेळाडू आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. कानई स्पोर्ट पाये संघातील सर्व खेळाडू, कानई स्पोर्ट पाये ए संघातील सर्व खेळाडू व्यासपीठासमोर यायचं आहे. आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. कानई स्पोर्ट पाये ए संघातील सर्व खेळाडू, विद्यमान उपसरपंच प्रशांतजी मात्रे यांच्या माध्यमातून तुम्हाला इन्व्हाइट केलं जात आहे. सर्व खेळाडूंनी यायचं आहे व्यासपीठासमोर. इथे एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. हो, यावेळेस फक्त बॅटचा फेस ओपन केला आणि इथे सामना जिंकलेला आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ. श्री कानाई माता चषक 2026 मध्ये फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ
काय जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने केलेली आहे. खऱ्या अर्थानं जय तांगडी याने मेडल षटक हाताळलं आणि तोच राहिलेला आहे या मॅच